नमन आपल्या खोलीत आरामात झोपला होता. पौर्णिमा त्याला जे दूध प्यायला द्यायची त्यामुळे त्याला गाढ झोप लागत असे. श्रीयुत मिश्रांना पौर्णिमाने मारून त्यांचा मृतदेह तिथेच एका झाडावर टांगला होता आणि मग गपचूप घरी ती आपल्या खोलीत झोपायला गेली. सकाळी जेव्हा नमनला जाग आली तेव्हा त्याला पौर्णिमाची आठवण आली. माहिती नाही ती जागी असेल की नाही. असं म्हणून तो उठून बसतो आणि बघतो तर दरवाजा उघडा असतो आणि पौर्णिमा हातात नाश्ता घेऊन त्याच्याकडे येत असते. त्याला जरा विचित्रच वाटतं. त्याला वाटतं की पौर्णिमाने तिच्या कुटुंबाला गमावलं असल्याने दुःखात बसली असेल, पण ती एकदम नॉर्मल वाटत होती. हे घ्या, मी तुमच्यासाठी नाश्ता बनवला आहे. पौर्णिमा नाश्त्याचं ताट त्याच्या समोर ठेवलं आणि ती स्वतः पलंगाच्या बाजूला स्टूलवर बसली. ताटामध्ये 2 पराठे, 1 सँडविच आणि 1 कप चहा होता आणि 1 बाउल होता, त्यात सूप होता. सॉरी, मी तुम्हाला विचारायलाच विसरलो. तुम्ही नाश्ता केलाय का? नसेल केला तर माझ्या बरोबर करा. मी सकाळी पूजेनंतरच नाश्ता केला होता. हे सगळं तुमच्यासाठीच आहे. खूप छान झाला होता, धन्यवाद. नाश्ता झाल्यावर नमन म्हणाला. पौर्णिमेच्या लक्षात आलं की नमनने सूप प्यायलं नव्हतं. अरे, तुम्ही हे चिकन सूप का नाही प्यायलात? चिकन सूप? सकाळी सकाळी नॉनव्हेज मी तसंही नाही खात आणि इतक्या चांगल्या नाश्त्यानंतर माझं पोट भरलंय. हा नाश्ता नव्हताच, देवी आईचा प्रसाद आहे. हे तुम्हाला प्यावंच लागेल, नाहीतर माझी पूजा अर्धवट राहील. हे ऐकून नमनला जरा विचित्रच वाटलं. त्याला कळेना नॉनव्हेज कसं काय देवाचा प्रसाद असू शकतो, पण तो तिच्या बोलण्यात अडकला होता. त्यामुळे त्याला ते चिकन सूप प्यावंच लागलं. नमन ऑफिसला जायच्या आधी पौर्णिमाने त्याचा डबा भरून ठेवला होता. हेच रोजचं रुटीन झालं होतं. रात्री बेशुद्ध करणारं दूध आणि सकाळी चिकन सूप त्याला रोज प्यावं लागत होतं. पौर्णिमा रोज रात्री 2 वाजता तो झोपल्यावर कुठेतरी बाहेर जायची. त्याबद्दल त्याला काहीही कल्पना नव्हती. असे बरेच दिवस गेले. एक दिवस नमन बाहेर सोफ्यावर बसून कुणाशी तरी फोनवर बराच वेळ बोलत होता. फोनवर कुणीतरी मुलगी होती. त्याने जेव्हा फोन ठेवला तेव्हा त्याला पौर्णिमा समोर बसलेली दिसली आणि ती विचारते, कुणाचा फोन होता? बराच वेळ तुम्ही बोलत होतात. माझी लहान बहीण नेहा, तिचा फोन होता. 2 वर्ष झाली तिला भेटून, म्हणून ती काही दिवसांकरता इथे येते. तुला काही त्रास नाही ना? मला कशाला काही त्रास असेल? हे तर तिचंच घर आहे ना. दुसऱ्या दिवशी नमनची बहीण नेहा घरी येते. तिला भेटून नमन पौर्णिमा आणि नेहाची ओळख करून देतो. मग तिघं आपसात खूप गप्पा मारतात. रात्रीच्या जेवणानंतर नेहमीप्रमाणे 11 वाजता पौर्णिमा तिच्या खोलीत जाऊन पूजा करायला लागते. हे नेहा बघते तेव्हा तिला खूप विचित्र वाटतं. अशाच पॅरानॉर्मल सोसायटीचा ती अभ्यास करत होती. हे सगळं पाहून तिला शंका आली. ती हळूच नमनच्या खोलीत जाते आणि त्याला विचारते, दादा, पौर्णिमा तुला कुठे भेटली होती आणि तू तिला इथे का ठेवून घेतलंस? मला सगळं ऐकायचंय. नेहाच्या चेहऱ्यावरचे त्रस्त भाव नमनने पाहिले. त्याने पौर्णिमाबद्दल नेहाला सगळं सांगितलं आणि तिच्या अटींबद्दलही. दादा, तुला माहितीये का तू किती मोठ्या अडचणीत सापडलायस ते? मी पॅरानॉर्मल सोसायटीचा अभ्यास करते. पॅरानॉर्मल सायन्सच्या दृष्टीने ती जे काही करते ती कर्णपिशाच्य होण्याचं लक्षण आहे. हे तू काय बोलतेस? मार्कादेव सैतानांचे देव म्हणून ओळखले जातात. कुठलीही बाई जर कर्णपिशाच्य व्हायची इच्छा असेल तर तिला एका पुरुषाबरोबर एकाच घरात 65 दिवस राहावं लागतं. रात्री मार्कादेवाच्या पूजेचं दूध त्याला देऊन मार्कादेवाला एका कोंबड्याचा बळी द्यावा लागतो आणि सकाळी त्या कोंबड्याचं मांस खायला द्यावं लागतं. 65 दिवस पूर्ण झाल्यावर ती तुझा बळी मार्कादेवाला चढवणार आणि मग ती पूर्णपणे कर्णपिशाच्य बनून जाईल. नमन हे सगळं ऐकून चांगलाच हादरतो आणि म्हणतो, म्हणजे याचा अर्थ ती जे चिकन सूप मला देत होती त्या बळीच्या कोंबडीचं असतं? दादा, तू घाबरू नकोस. मी तुला काही येऊ देणार नाही. तू फक्त मी सांगेन तसं करत जा. नेहा त्याला समजवते की जेव्हा पौर्णिमा त्याला दूध प्यायला देईल ते त्याने प्यायचं नाही आणि पूर्ण रात्र तिच्यावर पाळत ठेवायची. पौर्णिमाला हे कळता कामा नये की त्याने दूध प्यायलं नाहीये. असं सांगून नेहा तिच्या खोलीत निघून जाते. नमनच्या खोलीत पौर्णिमा जेव्हा दूध घेऊन गेली तेव्हा नमन सांगतो की आता त्याची इच्छा नाहीये, तो थोड्या वेळाने दूध पिईल. हे ऐकताच पौर्णिमा स्टूलवर दूध ठेवून देते आणि तिथून निघून जाते. रात्री 2 वाजता पौर्णिमा आधी नेहाच्या खोलीत जाते. ती तिला झोपलेली दिसते.
त्यानंतर ती नमनच्या खोलीत जाते. तेव्हा बघते की नमन ही बेसावध होऊन झोपलेला असतो आणि दुधाचा रिकामा पेला स्टूलवर ठेवलेला असतो. ती हसून दरवाजा बंद करते आणि घरातून बाहेर पडते. नमन लगेच उठून नेहाच्या खोलीत जातो आणि तीही झोपायचं फक्त नाटक करत असते. प्रत्यक्षात नमनने दूध बाहेर फेकून रिकामा पेला स्टूलवर ठेवलेला असतो. त्यामुळे पौर्णिमाला वाटतं की दूध नमनच प्यायला आहे. आता ते दोघं दबक्या पावलांनी तिच्या मागे जातात. पौर्णिमा जंगलात पोहोचते जिथे तिने मिश्राजींना मारलं होतं. तिच्या हातात एक लाकडाचा बॉक्स होता. पौर्णिमा एका झाडाखाली येऊन थांबते जिथे खूप कावळे जोरजोरात कावकाव करत असतात. नेहा आणि नमन दूरवर एका झाडामागे लपून सगळं बघत असतात. पौर्णिमाच्या हातात जो बॉक्स होता तो ती उघडते. त्यात एक कोंबडा होता. तिने त्याला बाहेर काढलं. तिच्या दुसऱ्या हातात एक सुरा असतो. मार का देवा, बळीचा स्वीकार करा. दादा, हीच संधी आहे. नेहाचा इशारा समजताच नमन पौर्णिमाकडे धाव घेतो. पौर्णिमा नेहाचा आवाज ऐकून तिकडे पाहायला लागते. नमन पौर्णिमाला पकडतो. तिच्या हातातून सुरा गळून खाली पडतो, पण ती हातातला कोंबडा सोडत नव्हती. नेहाने वाळलेली पानं एकत्र करून त्याला आग लावली. दादा, त्या कोंबड्याचा बळी जायच्या आधी त्याला या आगीत टाकून दे, म्हणजे तिची तपस्या भंग होईल. हे ऐकून नमन तिच्या हातून कोंबडा ओढायचा प्रयत्न करतो, पण पौर्णिमा त्याचा गळा धरते. नेहा जवळ जाऊन नमनला सोडवण्याचा प्रयत्न करू लागते. पौर्णिमा तिचाही गळा धरते. तुम्ही माझी तपस्या भंग नाही करू शकत. पौर्णिमाने यावेळी भयंकर रूप धारण केलं होतं. नमनने तिच्या हातून कोंबडा जोरात ओढून आगीत फेकला. पौर्णिमाने हे पाहताच त्या दोघांना सोडून दिलं. ती कोंबड्याला वाचवण्याच्या नादात आगीत उडी मारते. ती कोंबड्याला वाचवू शकली नाही, पण स्वतःच आग लागून इकडे तिकडे लोळायला लागली. मी परत नक्की येईन. तुम्ही हे चांगलं नाही केलं. मी परत येईनच, असं म्हणत ती जमिनीवर पडून तडफडायला लागली आणि तिने तिथेच प्राण सोडले. दोघा भावा बहिणीने देवाचे खूप आभार मानले आणि आपल्या घरी परतले. नमन आपल्या खोलीत आरामात झोपला होता. पौर्णिमा त्याला जे दूध प्यायला द्यायची, त्यामुळे त्याला गाढ झोप लागत असे. श्रीयुत मिश्रांना पौर्णिमाने मारून त्यांचा मृतदेह तिथेच एका झाडावर टांगला होता आणि मग गपचूप घरी ती आपल्या खोलीत झोपायला गेली. सकाळी जेव्हा नमनला जाग आली तेव्हा त्याला पौर्णिमाची आठवण आली. माहिती नाही ती जागी असेल की नाही, असं म्हणून तो उठून बसतो आणि बघतो तर दरवाजा उघडा असतो आणि पौर्णिमा हातात नाश्ता घेऊन त्याच्याकडे येत असते. त्याला जरा विचित्रच वाटतं. त्याला वाटतं की पौर्णिमाने तिच्या कुटुंबाला गमावलं असल्याने दुःखात बसली असेल, पण ती एकदम नॉर्मल वाटत होती. हे घ्या, मी तुमच्यासाठी नाश्ता बनवला आहे. पौर्णिमा नाश्त्याचं ताट त्याच्या समोर ठेवलं आणि ती स्वतः पलंगाच्या बाजूला स्टूलवर बसली. ताटामध्ये 2 पराठे, 1 सँडविच आणि 1 कप चहा होता आणि 1 बाउल होता, त्यात सूप होता. सॉरी, मी तुम्हाला विचारायलाच विसरलो. तुम्ही नाश्ता केलाय का? नसेल केला तर माझ्या बरोबर करा. मी सकाळी पूजेनंतरच नाश्ता केला होता. हे सगळं तुमच्यासाठीच आहे. खूप छान झाला होता, धन्यवाद. नाश्ता झाल्यावर नमन म्हणाला. पौर्णिमेच्या लक्षात आलं की नमनने सूप प्यायलं नव्हतं. अरे, तुम्ही हे चिकन सूप का नाही प्यायलात? चिकन सूप? सकाळी सकाळी नॉनव्हेज मी तसंही नाही खात आणि इतक्या चांगल्या नाश्त्यानंतर माझं पोट भरलंय. हा नाश्ता नव्हताच, देवी आईचा प्रसाद आहे. हे तुम्हाला प्यावंच लागेल, नाहीतर माझी पूजा अर्धवट राहील. हे ऐकून नमनला जरा विचित्रच वाटलं. त्याला कळेना नॉनव्हेज कसं काय देवाचा प्रसाद असू शकतो, पण तो तिच्या बोलण्यात अडकला होता. त्यामुळे त्याला ते चिकन सूप प्यावंच लागलं. नमन ऑफिसला जायच्या आधी पौर्णिमाने त्याचा डबा भरून ठेवला होता. हेच रोजचं रुटीन झालं होतं. रात्री बेशुद्ध करणारं दूध आणि सकाळी चिकन सूप त्याला रोज प्यावं लागत होतं. पौर्णिमा रोज रात्री 2 वाजता तो झोपल्यावर कुठेतरी बाहेर जायची. त्याबद्दल त्याला काहीही कल्पना नव्हती. असे बरेच दिवस गेले. एक दिवस नमन बाहेर सोफ्यावर बसून कुणाशी तरी फोनवर बऱ्याच वेळ बोलत होता. फोनवर कुणीतरी मुलगी होती.
त्याने जेव्हा फोन ठेवला तेव्हा त्याला पौर्णिमा समोर बसलेली दिसली आणि ती विचारते, कुणाचा फोन होता? बऱ्याच वेळ तुम्ही बोलत होतात. माझी लहान बहीण नेहा, तिचा फोन होता. 2 वर्ष झाली तिला भेटून, म्हणून ती काही दिवसांकरता इथे येते. तुला काही त्रास नाही ना? मला कशाला काही त्रास असेल, हे तर तिचंच घर आहे ना. दुसऱ्या दिवशी नमनची बहीण नेहा घरी येते. तिला भेटून नमन पौर्णिमा आणि नेहाची ओळख करून देतो. मग तिघं आपसात खूप गप्पा मारतात. रात्रीच्या जेवणानंतर नेहमीप्रमाणे 11 वाजता पौर्णिमा तिच्या खोलीत जाऊन पूजा करायला लागते. हे नेहा बघते तेव्हा तिला खूप विचित्र वाटतं. अशाच पॅरानॉर्मल सोसायटीचा ती अभ्यास करत होती. हे सगळं पाहून तिला शंका आली. ती हळूच नमनच्या खोलीत जाते आणि त्याला विचारते, दादा, पौर्णिमा तुला कुठे भेटली होती आणि तू तिला इथे का ठेवून घेतलंस? मला सगळं ऐकायचंय. नेहाच्या चेहऱ्यावरचे त्रस्त भाव नमनने पाहिले. त्याने पौर्णिमाबद्दल नेहाला सगळं सांगितलं आणि तिच्या अटींबद्दलही. दादा, तुला माहितीये का तू किती मोठ्या अडचणीत सापडलायस ते? मी पॅरानॉर्मल सोसायटीचा अभ्यास करते. पॅरानॉर्मल सायन्सच्या दृष्टीने ती जे काही करते ती कर्णपिशाच्य होण्याचं लक्षण आहे. हे तू काय बोलतेस? मार्का देव सैतानांचे देव म्हणून ओळखले जातात. कुठलीही बाई जर कर्णपिशाच्य व्हायची इच्छा असेल तर तिला एका पुरुषाबरोबर एकाच घरात 65 दिवस राहावं लागतं. रात्री मार्का देवाच्या पूजेचं दूध त्याला देऊन मार्का देवाला एका कोंबड्याचा बळी द्यावा लागतो आणि सकाळी त्या कोंबड्याचं मांस खायला द्यावं लागतं. 65 दिवस पूर्ण झाल्यावर ती तुझा बळी मार्का देवाला चढवणार आणि मग ती पूर्णपणे कर्णपिशाच्य बनून जाईल. नमन हे सगळं ऐकून चांगलाच हादरतो आणि म्हणतो, म्हणजे याचा अर्थ ती जे चिकन सूप मला देत होती त्या बळीच्या कोंबडीचं असतं? दादा, तू घाबरू नकोस. मी तुला काही येऊ देणार नाही. तू फक्त मी सांगेन तसं करत जा. नेहा त्याला समजावते की जेव्हा पौर्णिमा त्याला दूध प्यायला देईल ते त्याने प्यायचं नाही आणि पूर्ण रात्र तिच्यावर पाळत ठेवायची. पौर्णिमाला हे कळता कामा नये की त्याने दूध प्यायलं नाहीये. असं सांगून नेहा तिच्या खोलीत निघून जाते. नमनच्या खोलीत पौर्णिमा जेव्हा दूध घेऊन गेली तेव्हा नमन सांगतो की आता त्याची इच्छा नाहीये, तो थोड्या वेळाने दूध पिईल. हे ऐकताच पौर्णिमा स्टूलवर दूध ठेवून देते आणि तिथून निघून जाते. रात्री 2 वाजता पौर्णिमा आधी नेहाच्या खोलीत जाते. ती तिला झोपलेली दिसते. त्यानंतर ती नमनच्या खोलीत जाते. तेव्हा बघते की नमन ही बेसावध होऊन झोपलेला असतो आणि दुधाचा रिकामा पेला स्टूलवर ठेवलेला असतो. ती हसून दरवाजा बंद करते आणि घरातून बाहेर पडते. नमन लगेच उठून नेहाच्या खोलीत जातो आणि तीही झोपायचं फक्त नाटक करत असते. प्रत्यक्षात नमनने दूध बाहेर फेकून रिकामा पेला स्टूलवर ठेवलेला असतो. त्यामुळे पौर्णिमाला वाटतं की दूध नमनच प्यायला आहे. आता ते दोघं दबक्या पावलांनी तिच्या मागे जातात. पौर्णिमा जंगलात पोहोचते जिथे तिने मिश्राजींना मारलं होतं. तिच्या हातात एक लाकडाचा बॉक्स होता. पौर्णिमा एका झाडाखाली येऊन थांबते जिथे खूप कावळे जोरजोरात कावकाव करत असतात. नेहा आणि नमन दूरवर एका झाडामागे लपून सगळं बघत असतात. पौर्णिमाच्या हातात जो बॉक्स होता तो ती उघडते. त्यात एक कोंबडा होता. तिने त्याला बाहेर काढलं. तिच्या दुसऱ्या हातात एक सुरा असतो. मार्का देवा, बळीचा स्वीकार करा. दादा, हीच संधी आहे. नेहाचा इशारा समजताच नमन पौर्णिमाकडे धाव घेतो. पौर्णिमा नेहाचा आवाज ऐकून तिकडे पाहायला लागते. नमन पौर्णिमाला पकडतो. तिच्या हातातून सुरा गळून खाली पडतो, पण ती हातातला कोंबडा सोडत नव्हती. नेहाने वाळलेली पानं एकत्र करून त्याला आग लावली. दादा, त्या कोंबड्याचा बळी जायच्या आधी त्याला या आगीत टाकून दे, म्हणजे तिची तपस्या भंग होईल. हे ऐकून नमन तिच्या हातून कोंबडा ओढायचा प्रयत्न करतो, पण पौर्णिमा त्याचा गळा धरते. नेहा जवळ जाऊन नमनला सोडवण्याचा प्रयत्न करू लागते. पौर्णिमा तिचाही गळा धरते. तुम्ही माझी तपस्या भंग नाही करू शकत. पौर्णिमाने यावेळी भयंकर रूप धारण केलं होतं. नमनने तिच्या हातून कोंबडा जोरात ओढून आगीत फेकला. पौर्णिमाने हे पाहताच त्या दोघांना सोडून दिलं. ती कोंबड्याला वाचवण्याच्या नादात आगीत उडी मारते. ती कोंबड्याला वाचवू शकली नाही, पण स्वतःच आग लागून इकडे तिकडे लोळायला लागली. मी परत नक्की येईन. तुम्ही हे चांगलं नाही केलं. मी परत येईनच, असं म्हणत ती जमिनीवर पडून तडफडायला लागली.
आणि तिने तिथेच प्राण सोडले. दोघा भावा बहिणींनी देवाचे खूप आभार मानले आणि आपल्या घरी परतले.